सांगते नको तरी. गाडी फिरवा चला. वेळेश्वरवरून निघालोय, आता चाललोय हेदवीच्या गणेश मंदिराकडे. पण इथे नेटवर्क नाही आहे ना, त्यामुळे जरा रस्ता शोधायला प्रॉब्लेम होते. पण मागे गेला काय रोड? ऑफ रोडिंग नाही करायची नाहीये म्हणा. अरे पण तोच तीच वाट जाते याला. दुसरा पण आहे हा बघा, फिरून थोडासा. हाच रूट कोणता? हा असा हा आपण इथनं जाणार या रोडला लागायला आणि हा असा फिरून त्या रोडला परत. थोडासाच आहे ना. हावाला होता की हावाला होता? हावाला असेल. एवढा काही खराब नाही आहे. हाच आहे. टू व्हीलरमध्ये आपल्याला वाटतं रे, पण फोर व्हीलरमध्ये एवढा हे नसतं. ते आहे तिथे फालतू रोड आहे रे. सांगते नको तरी. गाडी फिरवा चला. पूर्ण चढणच आहे ते. सॉरी ब्रो सॉरी. लौट के बुद्धू घर को आए.
पावसाच्या वातावरणामुळे ना हे बघा हंडी बांधली आहे. प्रत्येकाच्या इथे हंडी आहे. सण काय ते कोकणातच दिसतील तुम्हाला. 1:30 वाजलेत आणि संध्याकाळची वेळ आहे ना, संध्याकाळची नाही सॉरी दुपारची वेळ आहे. पावसामुळे हे असं दिसतंय. एकदम असं काळोखसर झालंय. हे बोर्ड आहे बघ. हे काही आलं समोर. फायनली पार्किंग कुठे? ते बघ खाली आहेत. हे राऊंडकडे चालेल ना. काय माहिती. सुजाता गणपतीपुळे इथून पुढे 31 किलोमीटर आहे. 31 हां किलोमीटर. मग इथूनच जाऊया. गणपती मंदिराच्या इथे तर पोचलो आहे, पण व्ह्यू दाखवतो इथून बघा. ह्या साईडने आपल्याला गणपतीपुळेला जायला आहे ना, आता इथून समोरून जेटीसाठी जावं लागेल. तिथून जेटी घेऊन बाईकने फिरत फिरत गणपतीपुळेला जायचं आणि बघायचं तिथे स्टे करायला. मेन जेटी घेण्याचा हाच रिझन आहे की मला आरेवारे बीच बघायचं आहे आणि त्याच्यावरती व्ह्यू पॉईंट आहे. दॅट्स वाय तिथूनच जायचं आहे. पण काल पाऊस एवढा पडून गेला आहे ना, तर थोडा प्रॉब्लेमच वाटतो आहे मला जेटीचा. जर जेटीचा प्रॉब्लेम असेल ना, तर परत 100 किलोमीटर मला बाईकने जावं लागणार आहे. आता बघूया. इथून तर जेटीसाठी 31 किलोमीटर दाखवतं आहे. बघूया कसं होतं आहे ते. आता इथून निघतो आम्ही. हे इथे समोर गणपती मंदिर आहे.